नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। दिल्ली में चल रहे अंतर्राष्ट्रीय AI समिट के दौरान युवक कांग्रेस के आंदोलन के विरोध में ठाणे रेलवे स्टेशन परिसर में भाजपा महिला मोर्चा ने जोरदार प्रदर्शन किया। सैटिस पुल के नीचे भाजपा महिला मोर्चा की कार्यकर्ताओं ने जोड़ो मारो आंदोलन करते हुए कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ नारेबाजी की। इस मौके पर भाजपा महिला मोर्चा की अध्यक्ष स्वप्नाली सावी ने राहुल गांधी पर देश विरोधी बयान देने और संसद की कार्यवाही बाधित करने का आरोप लगाते हुए उनके खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज करने और सांसद सदस्यता रद्द करने की मांग की। प्रदर्शन में बड़ी संख्या में महिला पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहीं। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। ऍक्च्युली आम्ही निषेध आंदोलन याच्यासाठी करतोय की 2026-20 फेब्रुवारी रोजी जे इंटरनॅशनल AI समिट इम्पॅक्ट झाली होती त्या ठिकाणी शर्टलेस असं आंदोलन राहुल गांधींच्या माध्यमातून त्यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं आणि या बाबतीत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे राहुल गांधींच्या माध्यमातून झालंय। 70-75 वर्ष जेव्हा ते राज्य करत होते त्यावेळेस देश कुठल्या ठिकाणी होता आणि आज मोदींच्या नेतृत्वात देश कुठल्या स्थितीत आहे या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे। आणि जेव्हा देश विकासाच्या स्तरावर जातोय त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांचं डोकं जे आहे ते एकदम फिरलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण या माध्यमातून जे त्यांनी अर्धनग्न किंवा शर्टलेस असं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध करतो आणि राहुल गांधींनी जाहीरपणे माफी मागावी अशी आमची मागणी आहे। पद्धतीने आम्ही त्यांना साडी पाठवत आहोत। ज्या पद्धतीने त्यांनी बांगड्या पाठवल्या तसं आम्ही साडी पाठवतोय त्यांना आणि जसे त्यांनी काळे झेंडे पाठवले होते, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन जोपर्यंत राहुल गांधी माफी मागणार नाही तर जास्तीत जास्त तीव्र असं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देतो।